झी मराठी, चर्चा ही होणारच। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्यासारख्या नेतृत्वानं महाराष्ट्रात सहकार चळवळीला मोठं बळ देऊन सहकार चळवळ रुजवण्याचा प्रयत्न झाल्यानं आज ती सहकार चळवळ सर्वसामान्यांचा आधार बनून राहिली। त्यामुळं संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर राहिला। महाराष्ट्राची जी प्रगती झाली त्यामध्ये सहकार क्षेत्राचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी शिरदवाड येथील कार्यक्रमात केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते। शिरदवाड येथील खासदार दत्ताजीराव कदमांना विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटीच्या शतकपूर्ती महोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। आपल्या भाषणात शरदचंद्र पवार पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील अनेक दूरदृष्टीच्या नेत्यांनी सहकार चळवळीला पुढे नेण्याचं काम केलं। त्यावेळच्या नेत्यांनी मोठ्या कष्टाने या संस्था जोपासल्या। या संस्था जनतेची सेवा करत असताना दिसत आहेत। महाराष्ट्रात सहकार चळवळ सुरू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील दत्ताजीराव कदम, रत्नापन्ना कुंभार, बाबासाहेब खंजिरे, अनंतराव भिडे, आबासाहेब कुलकर्णी, कल्लाप्पन्ना आवाडे यांसारख्या अनेकांनी या संस्था मोठ्या करण्यासाठी प्रयत्नशील राहिले। आज संपूर्ण देशात गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यापेक्षाही महाराष्ट्रातील साखर उद्योग भक्कमपणे उभा राहिल्यानं आणि महाराष्ट्रात साखर उद्योगाचं ध्रुवीकरण झाल्याचं दिसतं। या परिसरातील नेतृत्वाने एक चांगला विचार दिल्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होऊ शकला, याचा मला अभिमान आहे असं सांगून खासदार शरद पवार आपल्या भाषणात बोलताना पुढे म्हणाले की सहकार चळवळीच्या माध्यमातून झालेल्या विकासाची नोंद घेऊन इतिहास लिहिला जाईल। त्यावेळेस कैलासवासी दत्ताजीराव कदम यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही असं सांगून हा परिसर सुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न हे मंडळी पाहत होती। अशी नेतृत्व संपन्न मंडळी या भागाला जन्माला आली हे आपल्या दृष्टीनं भाग्याचं असल्याचं सांगून कैलासवासी दत्ताजीराव कदम यांच्या अखेरच्या क्षणीचा प्रसंग सांगितला। सी मराठीसाठी शिरदवाडहून बाळासाहेब पगडे।